दशहरा रैली में एक टीवी एड की नकल करते हुए शिवसेना अध्यक्ष और महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने चुटकी ली और कहा कि पूर्व कांग्रेस नेता हर्षवर्धन पाटिल ने बीजेपी में आने के बाद ऐसा कुछ कहा था। हर्षवर्धन पाटील अनाहूतपणाने बोलून गेले की भाजपात का गेलो। खरं म्हणजे मला असं वाटतं अशी जी काही लोक आहेत ना भाजपात गेलेली ती भाजपाची ब्रँड अँबॅसेडर झाले पाहिजेत। माहिती आहे टीव्हीवरती जाहिराती येतात, हल्ली टीव्ही बघायला वेळ नाही मिळत, येतात की नाही तशा जाहिराती आता एक कोणतरी गोरा माणूस दाखवतात आणि मग त्याच्या तोंडात हिंदी डब करून टाकतात। पहले तो मुझे नींद की गोली खाकर भी नींद नहीं आती थी, दरवाजे पर टक टक होती तो रोंगटे खड़े हो जाते थे, फिर किसी ने कहा तुम भाजपा में जाओ। अब भाजपा पे जाने के बाद मैं कुंभकर्ण जैसी नींद सो सकता हूं, दरवाजे पर ठोका तो भी उठता नहीं हूं। उद्धव ठाकरे ने अपने भाषण में बीजेपी से सवाल किया कि खुद को दुनिया की सबसे बड़ी पार्टी बताने वाली बीजेपी क्यों दूसरे दलों से नेताओं को लेकर आती है। ठाकरे ने केंद्रीय जांच एजेंसियों के दुरुपयोग का आरोप एक बार फिर दोहराया। अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर स्वतःमध्ये हिम्मत आणि धमक असेल तर आणि तर द्या। ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या माध्यमातून देऊ नका। मी सुद्धा आज पक्ष प्रमुख म्हणून जर आव्हान द्यायचं झालं तर माझ्या ह्या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून देईन, त्यांच्या ताकदीवरती देईन, मुख्यमंत्री म्हणून देणार नाही। उद्धव ठाकरे ने नागपुर में संघ प्रमुख मोहन भागवत के भाषण को लेकर भी उन पर हमला बोला और मोदी का भी मजाक उड़ाया। मोहन भागवतांचे जे आहेत विचार त्यांनी म्हटलेलं आहे, हे गेल्या वेळेस पण थोडंसं मी आणलंय की हिंदुत्व म्हणजे काय आणि खरं आहे काय त्याच्यात काही चूक नाहीये की या आपल्या देशामध्ये सर्वांचे पूर्वज हे एक होते। आता एकदम पूर्वजापर्यंत खूप जात नाही तर माकडापर्यंत पोहोचू आपण, पण या देशापुरता जरी विचार करायचा झाला तर सर्वांचे पूर्वज एक होते आहेत। हे जर आपल्याला मान्य असेल तर मग विरोधी पक्षांचे पूर्वज काय परग्रहावर आले होते का? आता जे काही शेतकरी आंदोलन करतायत त्यांचे पूर्वज काय परग्रहावर आले होते काय? लखीमपूरला जे शेतकरी दिवसा ढवळ्या मारले त्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते? हा जो काही विचार आहे की आपण सगळे एक आहे, हिंदुत्व म्हणजे काय, आम्ही दुसऱ्याचा द्वेष मत्सर करत नाही, पण हे जे दिवसा ढवळ्या दिसतंय हे मोहनजी तुम्हाला तरी पटते का? तुम्हाला तरी मान्य आहे का? आणि मी जनतेला विचारतोय तुम्हाला तरी मान्य आहे का? हा हे काय थोतांड नाहीये की मैं तो फकीर हूं झोली पहन के, ये झोली बिली हे माझी अशी दरिद्री कर्मदरिद्री विचार आमचे नाहीयेत। ये विचार आमचे नहीं। उद्धव ठाकरे ने भाषण में ये भी कहा कि आजादी के 75वें साल में अब वक्त आ गया है कि संघीय ढांचे पर चर्चा हो। महाराष्ट्र की राजनीति में कभी कभी ये अटकलें लगती है कि भाजपा और शिवसेना अपनी पुरानी रंजिशें भूलकर भविष्य में साथ में आ सकते हैं, लेकिन उद्धव ठाकरे ने आज के अपने दशहरा रैली के भाषण में न सिर्फ राज्य के नेताओं पर निशाना साधा बल्कि सीधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और आरएसएस पर भी निशाना साधकर इन पूरी चर्चाओं को फिलहाल के लिए पूर्ण विराम दे दिया है। मुंबई से कमलेश सुतार के साथ आज तक ब्यूरो।